जय शिवराय, जय मल्हार. छोटी रोड आता आहे ती बघून घ्या. प्राध्यापक लक्ष्मण हाकेंची. धनगर समाजाचं आराध्य दैवत असणाऱ्या वीर खेळोबा मंदिराच्या ट्रस्टीच्या जागेवरती काही समाज विघातक शक्तींनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेकायदेशीररित्या बसवला. धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्रावरती त्या जागेवरती अतिक्रमण करणं आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या अडून करणं, धनगर समाजाच्या मनामध्ये दहशत निर्माण करणं. बघितली का व्हिडिओ? त्या व्हिडिओमध्ये काय म्हणले आहे ते? छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकला तो विरोध करत आहे. ही गोष्ट म्हणजे आतापर्यंत ते तेच करत आले आहे आणि आता पण त्या गावामध्ये जाऊन तेच करत आहे. मराठा आणि धनगर मध्ये भांडण. अहो, त्या लक्ष्मण हाकेला धनगर समाजाची थोडी काळजी असती ना, तर ज्यावेळे दीपक भाऊ बोराडे मुंबईमध्ये उपोषण करत होते ना, त्यावेळे धनगर समाजाविषयी काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आलं असतं, काहीतरी बोलले असते. पण ते नाही बोलले. का बोलले नाही? कारण ते फक्त प्रसिद्धीवाले माईकवालेच आहे. ते समाजाच्या लढ्यामध्ये नाहीत आणि त्यांना कधी वाटलंच नाही धनगर समाजाविषयी बोलावं. कारण की दीपक भाऊंचे सासरे वारले त्या ठिकाणी लक्ष्मण हाके पोहोचले, पण लक्ष्मण हाके दीपक भाऊ बोराडे यांच्याकडे गेले नाही. माझ्या या धनगर बांधवांना एक सांगणं आहे, तुम्ही ओळखा, दीपक भाऊच्या उपोषणा ठिकाणी गेले नाही. धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण विषयी बोलले नाही, पण मग ते कुठं गेले? दीपक भाऊ बोराडे यांचे सासरे वाले त्यांच्या गावी जाऊन आले. ते याच्यावरूनच कळतं यांच्या मनात काय चालू आहे. म्हणून माझ्या तमाम धनगर बांधवांना हात धरून विनंती आहे की तुम्ही अशा फितुरांचं बोलणं मनावर घेऊ नये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय मल्हार.